of you. Good morning, sir. Yes. Today's we are going to the lecture discuss topic about the consumer equilibrium. Now, what is the consumer equilibrium? Previous lecture I was discussed topic about the market structure, different market structure under as a perfect competition, as well as monopoly competition, as well as monopolistic competition, oligopoly market, and duopoly. These features and concept definition, all about information. Discuss about the market structure. But today we are going to the lecture discuss of topic about the consumer equilibrium. What is the consumer equilibrium? उपभोक्ता समतोल म्हणजे काय, उपभोक्ता संतुलन म्हणजे काय हे आपण लक्षात घेऊया. आणि यामध्ये काही गणिते दिलेले आहेत, डायग्राम दिलेले आहेत आणि डायग्रामचं असणारं विश्लेषण. हा तुम्हाला प्रश्न किती गुणासाठी विचारला जाऊ शकतो? 10 गुणासाठी. उपभोक्ताचा समतोल, त्याची पार्श्वभूमी, त्याच पद्धतीने त्याची असणारी काही गणिते, अटी, डायग्राम आणि डायग्रामचं विश्लेषण. फिनिश. बॅक टू बॅक 1 पेज मध्ये आपल्या कन्सेप्ट असेल तर आपल्याला आउट ऑफच्या जवळपास मार्क्स मिळतील. म्हणजे सर्व व्यवस्थित केलं 10 पैकी 9 मार्क्स सुद्धा आपल्याला मिळू शकतात. याच्यासाठी काय पाहिजे? आपल्या उत्तरामध्ये 3 घटक पाहिजे असतात. कोणते 3 घटक पाहिजे असतात? उत्तरामध्ये संक्षिप्तता असावी. काय असावी? उत्तर संक्षिप्त असलं पाहिजे. हा पट पसारा मोठं, हा 3-4 पानं गरजेचं आहे का? संक्षिप्त असावी. दुसरा अचूकता असावी. काय असावी? अचूकता असावी. आणि तिसरा महत्त्वपूर्ण घटक की त्या विषयामध्ये आपली अर्थशास्त्रीय परिभाषेपणा असावा. अर्थशास्त्रीय परिभाषा आलं लक्षामध्ये. आणि याच्या पुढे ज्यावेळेस तुम्ही नेट सेट परीक्षेला जाता त्यावेळेस त्याची कौलनिकता पाहिली जाते आणि त्यामध्ये अद्ययावतपणा पाहिजे. हे 5 घटक तुमचे चेक केले जातात उत्तरामध्ये. आपल्याला एवढं काय नाही, संक्षिप्त अचूक आहे का आणि थोडीशी अर्थशास्त्रीय परिभाषेपणा त्यामध्ये आहे का, एवढे घटक त्यामध्ये जुजबीरित्या चेक केले जातात. टेन्शन घ्यायचं गरज नाही. मी चेक करणार आहे, म्हणजे कॉम्प्युटर किंवा रोबोट चेक करणार आहे अशातला भाग नाही. त्यामुळे थोडंसं चुकू दे पण मांडणी आपली व्यवस्थित असली पाहिजे. आलं लक्षात? म्हणजे चुकू दे म्हणजे 100% काहीतरी थापा मारायचा असेल तर नाही. ठीक आहे. तर यामध्ये उपभोक्ता समतोल यामध्ये कशा पद्धतीचा यामध्ये असतो? तर यामध्ये आपल्याला असं दिसतं की उपभोक्ता ज्यावेळेस 2 वस्तूची खरेदी करत असताना किंवा आपल्याकडील असणारं उत्पन्न हे 2 वस्तूवर खरेदी करत असताना अशा पद्धतीने खर्च विभागेल की त्यापासून उपभोक्त्याला मिळणारं जे समाधान आहे ते कसं असलं पाहिजे? समान पातळीवर असलं पाहिजे. म्हणजेच एखाद्या उपभोक्त्याकडे समजा 500 रुपये आहेत आणि 500 रुपयामध्ये त्याला X आणि Y या 2 वस्तूवर यामध्ये खर्च करायचा आहे, तर तो अशा पद्धतीने खर्च करेल की त्यापासून मिळणारं समाधान हे कशा पद्धतीचं असलं पाहिजे? समान पातळीवरचं असलं पाहिजे. याला आपण काय म्हणतो? उपभोक्ता समतोल असं मानतो. याला काय म्हणतो? उपभोक्ता समतोल असं मानतो. आता यामध्ये आपल्याला त्याच्या काही यामध्ये जे आहे अटी सांगितलेल्या आहेत. आता पहा, उपभोक्ता जे आहे 2 वस्तूवर अशा पद्धतीने खर्च करेल की त्याला मिळणारं समाधान कसं असलं पाहिजे? समान पातळीवरचं असलं. म्हणून हा जो फॉर्मॅट आहे मी तुम्हाला यासाठी दिलेला. आलं लक्षामध्ये? आता यामध्ये काही अटी यामध्ये दिलेल्या आहेत. तर यामध्ये पहिली अट असं आहे, समृद्धी वक्र ही किंमत रेषेला स्पर्श, म्हणजे समृद्धी वक्र जे आहे किंमत रेषेला स्पर्श करणार असलं पाहिजे. ही झाली समृद्धी वक्र रेषा आणि हा काय झाला? याला MM म्हणूया. MM
तर MN ही रेषा जी आहे किंमत रेषा आहे, या किंमत रेषेला समृद्धी वक्र जो आहे तर काय करणार आहे, किंमत रेषेला काय समृद्धी वक्र स्पर्श करणार असला पाहिजे. आलं लक्षामध्ये. दुसरी महत्वपूर्ण अट आहे, किंमत रेषेचा उतार समृद्धी वक्राच्या उतारा समान असला पाहिजे. किंमत रेषेचा जो उतार जो आहे तर हा समृद्धी वक्राच्या उतारा समान असला पाहिजे. म्हणजे किंमत रेषा पहा डावीकडून उजवीकडे वरून खाली येणारी ऋणात्मक स्वरूपाची आहे. या समृद्धी वक्राचाही उतार पहा डावीकडून उजवीकडे वरून खाली येणारा ऋणात्मक स्वरूपाचा आहे. म्हणजेच किंमत रेषेचा उतार समृद्धी वक्राच्या उतारा बरोबर असला पाहिजे किंवा समान असला. कंडिशन नंबर 2 आणि लास्ट कंडिशन, समतोल बिंदूत जे आहे समृद्धी वक्र, समतोल बिंदूत समृद्धी वक्र आरंभ स्थानी कसा असला पाहिजे, बहिर्वक्र. बहिर्वक्र समजतोय तुम्हाला, आलं लक्षात. हा भाग झाला हा बहिर्वक्र आणि हा असा जर असता तर काय झाला असता, अंतर्वक्र. आलं लक्षात. बहिर्वक्र आणि अंतर्वक्र इथं आठवीत शिकवलं जातं असो, पण काय हरकत नाही. काही गोष्टी आपल्याला म्हणजे अविस्मरणीय झालेल्या असतात, थोडंसं त्याच्यावर रिव्हिजन टाकणं गरजेचं असतं. तर यामध्ये हे उपभोक्त्याच्या संतुलनाचे काय आहेत, अटी आहेत. त्यानंतर काही त्याचे गृहीतके आहेत. ते गृहीतके यामध्ये म्हणजे त्यामध्ये सांगितलं आहे की उपभोक्ता आहे, एक उपभोक्ता त्याच्याकडे विशिष्ट स्वरूपाचं उत्पन्न असतं, त्याच पद्धतीने दोनच वस्तूवर खर्च करतो. म्हणजे तो काय X आणि Y या दोन वस्तूवरच यामध्ये खर्च करतो. त्याच पद्धतीने X आणि Y या दोन्ही वस्तूच्या किमती कशा मानलेल्या आहेत, त्यांनी स्थिर मानलेल्या आहेत, त्याच्यामध्ये बदल मानत नाही. हे एक महत्त्वाचं गृहीत यामध्ये त्यांनी मांडलेलं आहे. त्याच पद्धतीने उपभोक्त्याच्या आवडी निवडीमध्ये बदल होत नाही. आता आपण पाहतो वेगवेगळ्या प्रकारचे टेक्नॉलॉजी बदल होत असतात. लोकांच्या आवडी निवडी, फॅशन, रूढी, प्रथा, परंपरा हे काळाच्या ओघामध्ये बदलत असतात. पण सिद्धांत अनुभवास येण्यासाठी, त्याची सत्यता येण्यासाठी त्यांनी जे आहे तर यामध्ये काय म्हणलेलं आहे, लोकांच्या आवडी निवडी जे आहे तर यामध्ये कशा आहेत, स्थिर आहे आणि बाजारपेठेमध्ये पूर्ण स्पर्धा अस्तित्वात आहे असं यामध्ये सांगितलं. काही गृहीत यामध्ये घेतलेले आहेत आणि त्या अनुषंगाने यामध्ये उपभोक्त्याचा समतोल यामध्ये लक्षात घेतलेला आहे. परत एकदा आतापर्यंत आपण काय पाहिलं की उपभोक्त्याचा समतोल आपण पाहतोय. तर यामध्ये उपभोक्ता जे आहे तर ज्या विशिष्ट किंमत आहे, किंमत दिलेली आहे आणि त्याच्याकडे असणारं जे उत्पन्न आहे तर तो उत्पन्न दोन वस्तूवर अशा पद्धतीने विभागेल किंवा दोन वस्तूवर अशा पद्धतीने खर्च करेल की त्यापासून मिळणारं जे समाधान आहे तर हे कशा पातळीवरचं राहील, समान पातळीवरचं राहील. आलं लक्षामध्ये. सारखं राहील अशा पद्धतीचं विश्लेषण यामध्ये केलेलं आहे आणि हेच विश्लेषण आपण आकृतीच्या सहाय्यानं अधिक प्रमाणामध्ये स्पष्ट करू शकतो. आता पहा, आकृती दर्शवल्याप्रमाणे OX या आडव्या अक्षावर X वस्तू दर्शवलेल्या आहेत आणि OY या उभ्या अक्षावर जे काय कोणत्या वस्तू दर्शवलेल्या आहेत, Y वस्तू दर्शवलेल्या. इकडे थोडंसं लक्ष द्या जेणेकरून तुम्हाला अजिबात हा घटक जो आहे विस्मरण होणार नाही. आडव्या अक्षावर OX अक्षावर X वस्तू दर्शवलेल्या आहेत आणि OY या उभ्या अक्षावर कोणत्या वस्तू दर्शवलेल्या आहेत, Y वस्तू. आकृतीमध्ये अनुक्रमे MN ही डावीकडून उजवीकडे वरून खाली येणारी काय आहे, ही किंमत रेषा आहे. आकृतीमध्ये IC1, IC2, IC3 हे काय आहे, समृद्धी वक्र आहे जे डावीकडून उजवीकडे वरून खाली येणारे ऋणात्मक स्वरूपाचे आहे. इथपर्यंत समजतं. हा पॅराग्राफ एक पूर्ण झाला. आलं लक्षात. म्हणजे आपला कॉन्फिडन्स कसा बिल्ड होतो, आकृतीचं विश्लेषण करत असताना त्याच्यामध्ये अचूकता यामध्ये कशी येऊ शकते हे लक्षात. मी प्रश्न विचारला नंतर, त्यामुळे लक्ष द्या. आकृतीत परत एकदा विश्लेषण करतोय. आकृतीत दर्शवल्याप्रमाणे वरील आकृती परीक्षेमध्ये तुम्ही लिहित असताना कसं लिहिलं पाहिजे. समजा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला, आता तुम्ही इथपर्यंत आला, हा डायग्राम काढलेला आहे, त्याचं डायग्रामचं विश्लेषण करायचं. काय करायचं आहे,
आकृती दर्शवल्याप्रमाणे OX अक्षावर X वस्तू, OY या अक्षावर Y वस्तू दर्शवलेल्या आहेत। आकृतीमध्ये MNE ही रेषा किंमत रेषा आहे, जे डावीकडून उजवीकडे वरून खाली येणारी ऋणात्मक स्वरूपाचे आहे। आकृतीमध्ये IC1, IC2, IC3 हे समृद्धी वक्र आहे, जे डावीकडून उजवीकडे वरून खाली येणारे ऋणात्मक स्वरूपाचे आहे। इथे आता हा एक घटक पूर्ण झाला। आता यामध्ये आता प्रत्यक्ष उपभोक्ता समतोल कशा पद्धतीने होतो, तर यामध्ये पहा की उपभोक्ता आपल्याकडील उत्पन्न जे आहे, आपल्याकडील असणारं उत्पन्न तो X आणि Y या दोन वस्तूवर अशा पद्धतीने खर्च करेल की त्या ठिकाणी उपभोक्त्याचं समाधान जे आहे ते कसं होईल, समान पातळीवर। उपभोक्त्याचं समाधान काय होईल, समान पातळीवर। ओके, ओनली 2 मिनिट्स। तर यामध्ये आकृतीत पहा की सुरुवातीला यामध्ये आपल्याला जे आहे तर हा बिंदू जे ही रेषा अगोदर लक्षात घ्या, ही समृद्धी IC3 या ठिकाणी जे आहे तर D बिंदू या ठिकाणी आपल्याला उपभोक्त्याचं संतुलन होत नाही का, तर तो काय आहे MN ही रेषा जी आहे या रेषेच्या या ठिकाणी आपल्याला उजवीकडे वरच्या पातळीवर आहे, म्हणजे उपभोक्त्याच्या उत्पन्नाच्या आवाक्याबाहेर काय आहे, उपभोक्त्याचं जे उत्पन्न आहे ते उत्पन्न त्याच्या आवाक्याबाहेर आहे, म्हणजे त्याचा खर्च कसा आहे, जास्त। मग खर्च जास्त आणि उत्पन्न कमी असेल तर खर्च करता येऊ शकतो का, म्हणजेच या ठिकाणी आपल्याला असं दिसेल की तो जो आहे IC1 या ठिकाणी म्हणजे IC1 या बिंदूवर जो आहे तर यामध्ये आपल्याला B आणि C इथं संतुलन यामध्ये दिसत आहे। मात्र या ठिकाणी आपल्याला असं दिसेल की आपल्याला उपभोक्त्याचं संतुलन होण्यासाठी किंमत रेषा जी आहे त्या किंमत रेषेला समृद्धी वक्र हा काय केलेला असावा, स्पर्श केलेला असावा। ही एक अट आहे आणि त्यामुळे आपल्याला असं दिसेल की ही अट कुठे पूर्ण होते, A बिंदूमध्ये होते। A बिंदूमध्ये होते, म्हणजेच यामध्ये MN ही रेषा आहे आणि उपभोक्त्याचा समतोल हा जे आहे IC2 या समृद्धी वक्रावर या मला OR एवढ्या Y वस्तूवर खर्च करतोय, म्हणजे OP एवढ्या X वस्तू आणि OR एवढ्या Y वस्तूवर तो खर्च करेल आणि उपभोक्त्याचा संतुलन कुठे होईल, A बिंदूला। आलं लक्षामध्ये, A बिंदूला संतुलन झालं म्हणजेच या ठिकाणी तिन्ही अटी पूर्ण होत आहेत। समृद्धी वक्र किंमत रेषेला स्पर्श करणारे असले पाहिजे। हा समृद्धी वक्र जे आहे तर काय आहे, किंमत रेषेला स्पर्श करणार आहे। दुसरं यामध्ये किंमत रेषेचा उतार समृद्धी वक्राच्या उतारासमान आहे। किंमत रेषेचा जे उतार जे आहे त्याला अनुसरून यामध्ये समृद्धी वक्राचा उतार आहे आणि समतोल बिंदूत समृद्धी वक्र आरंभस्थानी बहिर्वक्र हा कसा आहे, बहिर्वक्र आहे। म्हणजेच या ठिकाणी आपल्याला C आणि तुम्ही म्हणाल की आता ही किंमत रेषा आहे M आणि M रेषा आहे या ठिकाणी B आणि C या ठिकाणी, मग यामध्ये का संतुलन होत नाही, तर त्याचं उत्पन्न यामध्ये 500 आहे। आता यामध्ये या वस्तूवर तो खर्च करू शकत नाही। आलं लक्षात, म्हणजे तो अशा पद्धतीने खर्च करेल की दोन्ही वस्तूपासून मिळणारं समाधान कसं होईल, समान पातळीवर होईल। हे आपल्याला A बिंदूमध्ये आपल्याला ही संतुलन अट पूर्ण होते आणि त्या ठिकाणी उपभोक्त्याचा समतोल होतो। अशा पद्धतीने यामध्ये उपभोक्त्याचा समतोल सारांश रूपाने आपल्याला असं दिसेल की समृद्धी वक्र ज्या ठिकाणी किंमत रेषेला स्पर्श करतो त्या ठिकाणी दोन्ही वस्तूवर तो समान पातळीवरचा खर्च करतो आणि त्यापासून मिळणारे एकूण समाधान आहे ते कशा पद्धतीचं आहे, समान पातळीवर। आर यू अंडरस्टँड? ओके, या ठिकाणी आपण थांबूया।